रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील डोलवी येथील जिंदाल स्टील वर्क्स कंपनीच्या 3 फेज स्टील प्रकल्प विस्तार प्रस्तावाची सार्वजनिक जनसुनावणी पार पडली। या जनसुनावणीमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाला एकमुखी पाठिंबा दर्शवला। या जनसुनावणीत 2 महत्त्वाचे विषय मांडण्यात आले। 3 फेज स्टील प्लांट विस्ताराला पर्यावरणीय परवानगी आणि जेटी विस्तारासाठी पर्यावरणीय परवानगी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परवानग्यांपूर्वी स्थानिकांना आपले मत व्यक्त करण्याची संधी दिली आहे। नागरिकांनी या संधीचा फायदा घेत प्रकल्प विस्ताराच्या बाजूने ठामपणे भूमिका मांडली आहे। नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की प्रकल्प विस्तार ही काळाची गरज आहे। या प्रकल्पामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक युवकांना कामाच्या नव्या दारांचा लाभ होईल। रोजगार निर्मितीमुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मत मांडले गेले। जनसुनावणी दरम्यान रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकास या मुद्द्यांवर नागरिकांनी उत्साहाने समर्थन दर्शवले। रोजगार निर्माणासाठी प्रकल्प विस्तार अत्यावश्यक आहे असा जोरदार आवाज संपूर्ण जनसुनावणीत घुमला। स्थानिकांचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याने JSWचा 3 फेज प्रकल्प विस्ताराचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले। या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यात औद्योगिक प्रगतीबरोबरच रोजगार आणि विकासाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे। मान्यता घेऊन ह्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा करून जेटी प्रकल्प बोला का फेज 3 ला ह्याच्यामध्ये आणखी नवीन टेक्नॉलॉजी वापरून हा प्रकल्प आम्हाला पाहिजे, आम्हाला विस्तार पाहिजे, आम्हाला विस्तार पाहिजे। पण आम्हाला विस्तार पाहिजे असताना पण ह्या सगळे नियम पाळून विस्तार करा। आमचा जेटी विस्तारला आणि फेज 3 ला संपूर्ण पाठिंबा। प्रकल्पाच्या सुनावणी साहेब विनंती करतो, जेटी लगत आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी कारफुटीमुळे तिथे कारफुटीची नुकसान आहे। आम्हाला कांदा नुकसान काढण्यासाठी आपण परवानगी द्यावी की जेणेकरून आमच्या जमिनी पुन्हा आम्ही विकासासाठी देऊ। माझी या निमित्ताने विनंती आहे आपल्याला की कारफुटीच्या जमिनीमध्ये त्या कांद्यावर नुकसान निघाले आमच्या शेतकऱ्यांमध्ये त्या विकसित करण्यासाठी त्या काढण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी। आणि मी पुन्हा विनंती करतो की आम्ही स्थानिक आहोत, आम्हाला कुठल्याही धुळीचा कुठल्याही प्रदूषण दाखवत नाही। या लोकांना आयुष्यभर विरोध केलाय आणि या रायगड असती। आज आपण पाहिलं तर या ठिकाणी जी JSW कंपनी झालेली आहे, या JSW कंपनीच्या जी मूळ जमीन होती ती मूळ जमीन मालकांनी जमीन विकून त्या ठिकाणी प्रत्येक जमीन मालकाचा एकरी एक सदस्य नोकरीमध्ये आहे। म्हणजे आमची या कंपनीच्या मी मालकांचा जिंदाल साहेबांचा आभार व्यक्त करतो की या ठिकाणी आज जिंदाल साहेबांनी खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला। खरोखर माझा जर पाठिंबा आहे, तुमचा कोणाचा पाठिंबा आहे का हात वर करून सांगा। JSW कंपनीमध्ये आमच्या गावामध्ये 20-25 कामगार रोजगार निर्मिती होते। त्याचप्रमाणे हरकत काय तेवढी सांगा। हरकत नाही काही ना मला सांगायचं हरकत आहे म्हणून बोलतो ना। हा येस सर, मला हेच बोलायचं आहे, दिबाबाई साहेबांच्या आदर्श मी घेऊन बोलतोय। जर JSW कंपनी विमानतळ होत असताना तिथं विमानतळाच्या आवाजानं जर ध्वनी प्रदूषण होत असेल तर दिबाबाई साहेबांनी त्याचा विरोध नाही केला। त्या विरोधातून त्यांनी विचार केला की याचा आपण सुलभ कसा करायचं आणि आपल्या स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार संधी कशी उपलब्ध होईल याच्या प्रकारे त्यांनी विचार केला। एवढंच नव्हे तर ते दिबाबाई साहेब म्हणाले की पुढच्या 10 पिढ्या आपल्या स्थानिकांच्या घरामध्ये विकासाचा सूर्य उगवला पाहिजे असा त्यांनी विचार मांडला। आणि तोच विचार मी मांडतो, JSWच्या औद्योगिकरणाच्या वाढीमुळं आमच्या भागामध्ये रोजगार निर्मिती होईल। आज रोजी सुमारे हजारो लोकांच्या घरांमध्ये भाडेकरू राहतात। त्या परवानगीला नियमात ठेवून परवानगी दिली म्हणून दिली। आणि जे काही JSW करतोय हवा प्रदूषण वायू सगळं ते डिस्प्लेला दिसतोय। पण आता जी जनसुनावणी आहे फेज 3 ची ती योग्य पद्धतीने करावी। जे 2002 फेज आणि 1 ला दिली, जे नियम 2006 प्रमाणे दिले त्याप्रमाणे या नियमाला अधीन राहून JSW फेज 3 ला परवानगी द्यावी। परवानगी देत असताना कंपनीचे काही दायित्व आहे, हे दायित्व पण कंपनीने पाळलं पाहिजे। उदाहरणार्थ पाण्याचा विषय, पाणी आलं पण आमच्या गावाला 24 तास पाणी द्यावं। आमचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचे चांगले डॉक्टर घ्यावे, त्यांचा मोफत उपचार करावं CSR फंडामधून, अशा काही गोष्टी। आणि जे काही नियमात आहेत ते करा। या नियमामध्ये आम्हाला JSW ला आमचा संपूर्ण ग्रामस्थांचा पाठिंबा आहे। धन्यवाद। कोकण प्लॅनची क्षमता वाढते ही पूर्णतः दिशाभूल मी मागाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं आणि 4 दिवसापूर्वी मी
स्वतः कंपनीत गेलो होतो आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की इथं कोकण प्लॅनचं विस्तारीकरण होत नाही। ही माहिती दिल्याबद्दल मी प्रथम सर्वांचा धन्यवाद देतो कंपनी प्रशासनाला की इथं कुठल्याही प्रकारे कोकणचा त्रास होत नाही। तसेच प्रस्तावित मध्ये आपण सांगितलं की 3,000 मुलांना नोकऱ्या मिळतील, तर मी कुठेतरी JSW ला विनंती करतोय की आपण जी स्थानिकांची व्याख्या आहे ही कुठेतरी बदलायला पाहिजे। स्थानिकांची व्याख्या आम्ही प्रकल्पग्रस्त 4-5 गाव आहोत, यांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे ही मी प्रथम तुम्हाला मागणी करतोय। आणि माझा पाठिंबा हा JSWच्या विस्तारास आहे हे मी जाहीर करतोय आणि तुम्हाला पण पाठिंबा द्या, सर्वांचा पाठिंबा आहे ना। तर कुठेतरी मी एक सांगतोय आणि एक JSWला विनंती करतोय की जे थोडाफार प्रदूषण होणार आहे, थोडाफार प्रदूषण होईल त्या अनुषंगानं आपलं जे संजीवनी हॉस्पिटल आहे हे आम्हाला एक संजीवनीच आहे आणि तरी सुद्धा मी याद्वारे आपणास विनंती करीन। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।